हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. कैरीचे लोणचे बनवण्यासाठी इथे मी कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून घेतल्यात. त्या आता आपण कट करून घेऊया. आतमधली बी काढून घ्यायची आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर सगळ्या कैऱ्या मी अशाच कट करून घेते. तर इथे बघू शकता 4ही कैऱ्या मी कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालूया थोडीशी आणि ते मीठ घालायचं आहे. तर मी इथे खडा मीठ जे असतं ते मीठ घालणार आहे. तुम्ही आपल्याकडे बारीक मीठ असतं ते घातलं तरी चालेल. हळद घातलेली आहे. आता मी इथे खडा मीठ घालून घेते. 1 मोठा चमचा होईल एवढा खडा मीठ घातलेला आहे आणि ते छान आता मिक्स करून घेऊया. आणि आता हे झाकण ठेवून तसंच ठेवून द्यायचं आहे मीठ व्यवस्थित लागेपर्यंत. हे बघा, 1 ते 2 दिवस आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. आणि किती पाणी सुटलेलं आहे मिठाचं, तर ते मी सगळं पाणी गाळून काढलेलं आहे. त्याने हळदीचं जे पाणी होतं ते मी पूर्ण गाळून काढलं आहे. आणि आता आपल्याला हे अशा एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या कपड्यावर पसरवून 1 दिवस मी हे वाळवून घेतलेले आहेत. कडक उन्हामध्ये नाही घातलं, सावलीतच घातलेले, पण छान झालेले आहेत. आता आपण लोणचं तयार करायला घेऊया. तर इथे मी मोहरी बारीक करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, थोडंसं मीठ आणि थोडासा हिंग, हे सगळं मी मिक्स करून घेते. मोहरी मी भाजून जराशी मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलं. आणि याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम करून ते थंड करून घातलेलं आहे. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि 4 ते 5 दिवस आपल्याला हे लोणचं बाहेरच ठेवायचं आहे, म्हणजे छान मुरेल आणि छान आपलं लोणचं तयार होईल. तर हे बघा, अशा प्रकारे मी मिक्स करून भरून घेतलेलं आहे. आता आपण याला झाकण लावून व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.